इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील टाउन हॉलमध्ये आज उल्हासनगर महापालिका, पोलीस विभाग परिमंडळ 4, शांतता कमिटी आणि गणेश मंडळाची संयुक्त बैठक पार पडली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर चर्चा करून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीदरम्यान गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या व मागण्या थेट महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांपुढे मांडल्या। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम व यातून उद्भवणाऱ्या आजारांची सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमाला उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आवाळे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, उल्हासनगर तहसीलदार कल्याणी कदम, अंबरनाथ तहसीलदार दत्तात्रय पुरी, उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे तसेच शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमुळे गणेशोत्सव शांततेत व नियोजनबद्धरित्या साजरा करण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि मंडळांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र दिसून आले। नमस्कार। आज उल्हासनगर 2 मध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। यामध्ये आपण डीजे वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे। शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणारे याविषयी आपण सांगितलेलं आहे। तसेच आपण जे मगाशी आपण प्रश्न विचारला जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये। या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येते, त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते आणि ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात, PSI असतात, ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल NOCच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत। त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत। आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे। त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा MPCBला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत। यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार। त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो। आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात, त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही, परंतु विनापरवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे जे 1 ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने जे प्रसिद्ध केलेले आहे त्यानुसार 6 फुटापेक्षा जास्त जे उंचीच्या मूर्ती आहेत ते नैसर्गिक स्रोतामध्ये त्यांना विसर्जित करण्याचे या सूचना आहेत। पण आपले ज्या सूचनेच्या अनुषंगाने जे काही स्रोत आहेत अशा स्रोताबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर काही निर्णय घेण्यात येतील। आत्ताच माननीय महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी सांगितलं आहे की खाडीमध्ये जे 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती त्यांचे आम्ही विसर्जित करण्याच्या बाबतीत विसर्जन करण्याबाबतीत हे करण्यात येईल व नियोजन करण्यात येईल। धन्यवाद। हां, याबाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग याबाबत संयुक्त कारवाई करण्यात येईल।